नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की काल एका बोसरी शाखेचा व्हिडिओ खूप व्हायरल केला एका आमच्या दादानी आणि माझ्या जवळच्या मित्रांनी मला कॉल केले, व्हिडिओ पाठवले आणि कमेंट मध्ये पण वाचत होतो मी की या व्हिडिओला उत्तर द्या म्हणून मी या शाखेची सत्यता पाहण्यासाठी मी बोसरी शाखेवरती विचारपूस केली आणि तिथले जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते घेतले आणि त्या फुटेज मध्ये जे काय भेटलं ते मला दाखवतो। त्या दादाचं असं म्हणणं होतं की त्यांनी जी आळणी घेतलेली आहे एकदम खराब होती, म्हणजे ती शिळी होती आणि आंबट आणि चिवट होती। तर हा व्हिडिओ बघा की जिथे तो ती आळणी आपल्या शौर्यवाड्याची घेऊन आपल्या फॅमिली सोबत आणि आपल्या मुलांसोबत खात आहे। जर ही आंबट आणि चिवट जर असली असती आणि खराब असली असती तर दादानी एवढ्या प्रेमाने आणि आनंदाने ती खाल्ली असती का? लगेच त्यांनी कंप्लेंट केली असती किंवा बाजूला साईडला ठेवून दिली असती। मित्रांनो, दादाची तिसरी कंप्लेंट अशी होती की हॉटेल शौर्यवाडा मधलं जेवण एकदम खराब भंगार आहे। तर हा दादा बघा त्यांच्या फॅमिली सोबत खूप आनंदाने जेवण करत आहे। सर्व्हिसचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे। या टेबलवरती सगळ्या प्रकारचं जेवण तुम्हाला टेबलवरती योग्य पद्धतीने दिसत आहे। रोटी असेल, इंडियन मधली डिश घेतलेली आहे, महाराष्ट्रीयन जेवण तो चुरून खात आहे, तो रस्सा घेतलेला आहे बघा तुम्ही, आणि खूप आनंदाने जेवण करत आहे। कुठेही सर्व्हिसची तिथं गडबड दिसत नाही किंवा बॅकग्राऊंडला चेक करा तुम्ही, अख्खी पूर्ण गर्दी आहे तिथं आणि सगळ्यांचं जेवण एकदम योग्य पद्धतीने चाललेलं आहे, कुठलीही कंप्लेंट नाही। हे सगळं झाल्याच्या नंतर दादा बाहेर गेलेत, बिल पेड केलेत आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, आमच्याकडून जर चुकी झाली असेल तर मी आत्ताही माफी मागतो, कारण आपल्या घरच्या जेवणामध्ये जर माशी सापडली किंवा आपल्या आईची केस आपल्या भाजीमध्ये आलं तर आपण त्याचा व्हिडिओ व्हायरल करतो का? आणि दुसरी गोष्ट, असं जर काय झालं असेल तर नक्कीच आपण ती डिश रिप्लेसमेंट करून देतोच। मित्रांनो, काय होतं तुम्हाला माहिती आहे का? या दादांनी तर असा व्हिडिओ बनवून टाकला आणि ते स्वतः, तर मी त्यांचं इंस्टाचे आयडी चेक केली तर ते स्वतः शेफ आहेत आणि त्या शेफला सगळ्या गोष्टी माहिती आहे की रेस्टॉरंट मध्ये किती प्रॉब्लेम असतात आणि रेस्टॉरंट चालवणं किती अवघड असतं। फक्त छोट्याच्या व्ह्यूज साठी एवढा व्हिडिओ टाकलेला आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, खास करून या दादाला तुमच्या एका व्हिडिओमुळे किती प्रॉब्लेम होऊ शकतात? ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी लावून हा व्यवसाय उभा केलेला असतो, जर एखादा नवीन व्यावसायिक जर असेल त्याचं रेस्टॉरंट सुद्धा बंद होऊ शकतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात। आपल्याला वाटतं खूप सोपं आहे, पण हे एवढं सोपं नाहीये दादा। मित्रांनो, मला या व्हिडिओ मार्फत एवढंच सांगायचं होतं की रेस्टॉरंट मध्ये जर कधी प्रॉब्लेम आलाच तर तिथं मॅनेजर असतो, तिथं ओनर असतात। हा असा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर 2 वेळा तरी विचार करा की त्या मागे त्या माणसाने किती कष्ट घेतलेले असेल। धन्यवाद।